मांसाहाराच्या समर्थनार्थ अनेकदा असा तर्क दिला जातो की मोठा मासा नेहमी लहान मासा खातो, आणि जर देवाला खरोखरच असं वाटलं असतं की प्राण्यांची हत्या होऊ नये तर त्याने मांसाहारी प्राणी बनवलेच नसते. हा तर्क अत्यंत चुकीचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण उत्क्रांतीतून निर्माण झालो आहोत, आपल्याला कोणत्याही देवाने बनवलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्क्रांतीतून निर्माण झालेले इतर सर्व जीव हे वेगळ्या पद्धतीने बनलेले आहेत. सिंहाचंच उदाहरण घ्या. त्यांना कदाचित त्यांच्या आयुष्याबद्दल काहीच माहीत नसतं. ते पूर्णपणे प्रोग्राम केलेले आणि कंडिशन पद्धतीने वागतात. त्यांचं शरीर त्यांना जे सांगतं तेच ते करतात. त्या अर्थाने ते खूप निष्पाप प्राणी आहेत. कोणताही सिंह कधीच पैसे साठवून ठेवणार नाही. कोणताही सिंह कधीच सिंहासनाची हाव धरणार नाही. फक्त मानवामध्येच निरंतर अस्वस्थता नावाची ही विशेष गोष्ट असते. आपण जन्मतःच अस्वस्थ असतो. आपल्याला जाणून घ्यायचं असतं. आपण ज्ञान गोळा करतो. आपण प्रश्न विचारतो. आपण जिज्ञासू असतो. आणि आपल्याला आपली अपूर्णतेची किंवा असमाधानाची ही आंतरिक स्थिती अजिबात आवडत नाही. त्यामुळे अहिंसा फक्त आपल्यालाच लागू होते. आणि अहिंसा हाच योग्य जीवन जगण्याचा एकमेव मार्ग आहे. किंवा योग्य आयुष्यालाच अहिंसक आयुष्य म्हटलं जातं.